नमस्ते विद्यार्थ्यांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण मुलांनो इयत्ता 7वीचं बालभारती भाग 2 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि गणितामध्ये कोणतं प्रकरण बघणार आहोत मुलांनो? गणितामध्ये 6वं प्रकरण घातांक याचा आपण अभ्यास करणार आहोत मुलांनो. तर मुलांनो आता आपण काय शिकणार आहोत? पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार आपण इथे बघणार आहोत मुलांनो. तर बघा हे उदाहरणाद्वारे समजूया. तर म्हणजे समजा बघा मुलांनो, ज्या संख्येचा पाया कसा आहे सारखा आहे आणि घातांक वेगळा आहे त्याचा आपण गुणाकार बघूया. जसं समजा मुलांनो उदाहरण घेऊया आपण 2 चा घातांक 3 गुणिला 2 चा घातांक 5. समजा ह्या प्रकारचे आपल्याला उदाहरण आहे. तर इथे बघा मुलांनो काय लक्षात येते तुमचं? काय लक्षात आलं याच्यात? व्हेरी गुड. याच्यामध्ये दोन्ही संख्यांचा पाया कसा आहे सारखा आहे. तर हे अशा प्रकारचे उदाहरण कसे सोडवतात बघूया आपण. तर पहिले एक जसं बघा नॉर्मल स्टेपने आपण सोडवायचं आहे. तर आपण कसं करूया? 2 आधी कितीदा लिहूया? 3 वेळेस लिहूया. त्याच्यानंतर 2 हे किती वेळेस लिहूया मुलांनो? 5 वेळेस लिहूया. 1 2 3 4 आणि 5. बघा 2 आधी आपण इथे 3 वेळेस लिहिले. त्याच्यानंतर हे जे 2 आहेत ते कितीदा लिहिले मुलांनो? 1 2 3 4 5. किती वेळेस लिहिले मुलांनो? 5 वेळेस आपण हे इथे लिहिलेलं आहे. मग याचा गुणाकार आपण करूया बघा. 2 गुणिला 2 4, 2 गुणिला 2 4, 2 गुणिला 2 4, 2 गुणिला 2 4 येणार आहे. मग बघा मुलांनो इथे 4 गुणिला 4 किती येणार आहे मुलांनो? 4 चौ 16 आणि 4 चौ 16. मग आपण बघा 16 गुणिला 16 करूया. उत्तर किती येईल मुलांनो बघा. 16 गुणिला 16 केल्यावर बघा 6 6 36. 36 ची आपण इथे 6 लिहूया. हातचे इथे 3 देऊया मुलांनो. मग बघा 6 1 6, 6 आणि 3 9. इथे मग आपण 0 देऊया. मग बघा एकक स्थानी 6 होतं तर आपण पहिले 6 ने गुणलं. दशक स्थानी 1 आहे आता 1 ने गुणूया. मग इथे 6 1 6 आणि 1 1 1. आता यांची आपण काय करूया? बेरीज करूया. 6 अधिक 0 6 येणार आहे. 9 अधिक 6 किती येईल मुलांनो? 15. 15 चे 5 हातचाला 1. 1 अधिक 1 2. म्हणजे याचं किती आलंय? 256 म्हणजे 256. तर बघा याचं उत्तर किती आलेलं आहे मुलांनो? 256 हे आलेलं आहे. तर आपल्याला इथे काय केलं आपण? ज्याचा पाया सारखा होता त्याचा आपण पाया सारखा होता आणि पण याचा घातांक वेगळा होता आणि याचं केलं आपण उत्तर तर किती आलेलं आहे? 2 चा घातांक 3 गुणिला 2 चा घातांक 5 बरोबर 256 हे उत्तर आलेलं आहे. तर याला बघा मुलांना आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया. बघा आपण जे उदाहरण घेतलं होतं मुलांनो 2 चा घातांक 3 गुणिला 2 चा घातांक 5 याचं 256 हे उत्तर आपलं आलेलं होतं. आपण 2 कितीदा लिहिले होते मुलांनो? 3दा आणि 2 इथे 5दा लिहिले होतं. मग याचं उदाहरण याचं जी किंमत आहे तेवढं आलं होतं. परंतु बघा आपण एक जो नियम आहे याचा जो नियम आहे तो काय आहे? ज्याचा पाया सारखा असला आणि घातांक वेगळा असला तर पाया सेम असल्यावर त्याचा जो गुणाकार करायचा नियम काय आहे? की जसं आता इथे 2 आहे. पाया हा कसा आहे मुलांना? इथे सारखा आहे. इथे 2 आणि जे घातांक असतात त्याची काय करतो मुलांना आपण? बेरीज करतो. तर बघा इथे 5 अधिक 3 किती होईल मुलांनो? 8 होणार आहे. आपण काय करतो बघूया की ज्या संख्येचा पाया सारखा असला तर घातांकाची आपण काय करतो? बेरीज करतो. मग बघा इथे घातांक 3 आहे 2 चा आणि इथे 5 आहे. मग इथे 3 अधिक 5 किती येईल? 8 येईल. आता बघा 2 च्या घातांक 8 याची किंमत आणि याची किंमत काय येणार आहे? सारखी येणार आहे. म्हणजे जसं आपण इथे बघा इथे आपण केलं होतं 2 चा घातांक 3 तर आपण इथे 2 कितीदा लिहिलं होतं मुलांनो? 3दा आणि इथे 2 कितीदा लिहिलं होतं? 5दा. 1 2 3 4 आणि 5. आता बघा 2 चा घातांक 8 काढायचे तर आपण 2 किती वेळेस लिहूया मुलांनो? 8 वेळेस लिहूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 1 8. बघा मुलांनो समजा आपण अशा प्रकारे लिहिलं तर आपण इथे ही दोन्ही संख्या किती वेळेस आली मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 वेळेस आली
आणि इथे बघा ही संख्या किती वेळेस आहे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे बघा याचं पण उत्तर तेवढंच येणार आहे. म्हणजे दोन्ही समजा आपण अशा प्रकारे लिहिलं तरी 2ला आपल्याला 8 वेळेस गुणावं लागेल आणि समजा त्यांच्या घातांकाची बेरीज केली तरी आपल्याला 8 वेळेस 2ला गुणावं लागेल. तर बघा मुलांनो 2 2 2 असं 8 वेळेस आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच आपल्याला याच्यातून एक नियम कसा लक्षात येतो मुलांनो की समजा ज्याचा पाया सारखा असला आणि आपल्याला गुणाकार करायचा आहे, पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे, तर घातांकाची काय करतो बेरीज करतो. समजा ए च्या डोक्यावर m म्हणजे a चा घातांक m गुणिला a चा घातांक n. तर इथे बघा हा पाया हा सारखा आहे, त्याचा नियम काय बनेल a आणि ह्या दोघांची काय होईल घातांकाची बेरीज होईल. तर अशा प्रकारचा हा इथे नियम बनणार आहे. तर आपण बघूया मुलांना याचं स्पष्टीकरण बघूया. तर बघा उदाहरण इथे आपल्याला दिलेलं आहे 2 चा घातांक 4 गुणिला 2 चा घातांक 3. त्याच्यामध्ये बघा 2 आपण 4दा लिहूया आणि इथे 2 3दा लिहूया. बघा 2 इथे 4दा लिहिलेला 1 2 3 4 पुन्हा 2 हे 1 2 3 वेळेस लिहिलेला आहे. म्हणजे बघा 2 हे किती वेळेस झाला आहे 1 2 3 4 5 6 7 वेळेस झालेला आहे. म्हणजे बघा मुलांनो यावरून आपण 2 चा घातांक 4 गुणिला 2 चा घातांक 3 बरोबर 2 चा घातांक 4 अधिक 3 म्हणजे 7. तर बघा दोघांचे उत्तर कसं सारखंच आलेलं आहे मुलांनो. जसं आता दुसरं उदाहरण बघूया मुलांनो अजून की ऋण 3 बघा उदाहरण बघूया मुलांनो. ऋण 3 चा घातांक 2 गुणिला ऋण 3 चा घातांक 3. तर बघा मुलांनो काय प्रश्न आहे ऋण 3 चा घातांक 2 किंवा ऋण 3 चा घातांक 3. तर बघा याला आपण असंही वाचू शकतो किंवा काय याच्या आधीच आपण शिकलो आहोत मुलांनो की ऋण 3 चा घातांक 2. तर ज्या संख्येचा घातांक 2 असला त्याला आपण काय म्हणतो सांगा मुलांनो. अगदी बरोबर त्याला आपण वर्ग म्हणतो. म्हणजे इथे काय म्हणूया ऋण 3 चा वर्ग. आणि इथे बघा मुलांनो जो ऋण 3 आहे त्याच्या डोक्यावर मीन्स त्याचा घातांक किती आहे 3 आहे. ज्याचा घातांक 3 असला त्याला आपण काय म्हणतो घन म्हणतो किंवा क्यूब म्हणतो. तर बघा याला आपण ह्या दोन्ही संख्यांचा पाया कसा सारखा आहे म्हणून ऋण 3 चा वर्ग गुणिला ऋण 3 चा घन आपण याला असं वाचूया. आणि इथे दोघांचाही पाया सारखा आहे. पाया सारखा आहे बघा इथे ऋण 3 हे कितीदा लिहूया 2 वेळेस आणि पुन्हा बघा इथे ऋण 3 हे 3 वेळेस ब्रॅकेट्स मध्ये असं लिहूया ऋण 3. बघा मुलांनो इथे ऋण 3 होतं. ऋण 3 आपण इथे 2 वेळेस लिहिलेला आहे. इथे ऋण 3 हे 3 वेळेस लिहिलेला आहे. याचाच अर्थ जो ऋण 3 ही संख्या ही किती वेळेस आहे 1 2 3 4 5 वेळेस आहे. म्हणून इथे आपण याच्या डोक्यावर 5 लिहू शकतो. आणि याला आपण नियमानुसार जे आता मी सांगितलं आपण काय करतो पाया सारखा असला तर घातांकाची बेरीज करतो. तर इथे याला आपण असंही लिहू शकतो मुलांनो ऋण 3 डोक्यावर 2 आहे आणि इथे 3 आहे म्हणजेच 2 अधिक 3 5 येणार आहे. बघा तर नियमानुसार आपण जे बघितलं तर आपण काय करतो समजा पाया सारखा असला तर घातांकाची बेरीज करतो. तर बघूया मुलांनो याचं स्पष्टीकरण. बघा ऋण 3 चा घातांक 2 गुणिला ऋण 3 चा घातांक 3 बरोबर ऋण 3 हे 2दा लिहिलं आणि इथे ऋण 3 हे 3दा लिहिलं म्हणजे ते किती झालं 1 2 3 4 5 म्हणून ऋण 3 चा घातांक 5 लिहिला. यावरून बघा आपल्याला काय लक्षात आलेलं आहे की ऋण 3 चा घातांक 2 म्हणजे त्याला कसं वाचूया ऋण 3 चा वर्ग गुणिला ऋण 3 चा घन बरोबर ऋण 3 आणि ह्या घातांकाची बेरीज केली आहे ते किती आलेलं आहे 2 अधिक 3 5. तर बघा अशा प्रकारे लिहा किंवा अशा प्रकारे लिहा आन्सर जे आहे ते उत्तर काय आहे सारखंच आपलं येणार आहे. म्हणजे आपण आता बघितलं आहे मुलांनो की ज्या संख्येचा पाया सारखा असला त्या संख्येचं गुणाकार करायचं असेल घातांकित संख्येचं तर आपल्याला त्या घातांकाची बेरीज करावी लागते. तर बघा मुलांनो याच्यावरून आपल्या काय लक्षात येत आहे की जर a ही परिमेय संख्या असेल पण लक्षात एक बघा a ही
परिमेय संख्या असेल आणि m आणि n हे धनपूर्णांक असतील, काय असतील, धनपूर्णांक असतील, तर त्यांची आपण काय करतो, बेरीज करतो. बघा मुलांनो, a चा घातांक m गुणिला a चा घातांक n, त्याच्यामध्ये फक्त बघा आपण असं केलं तर ह्या दोघांची काय झाली, a चा घातांक m अधिक n. पण ह्याच्यासाठी काय आहे ऑप्शन, आपल्याला काय कंपल्शन आहे मुलांनो, की a ही काय पाहिजे, परिमेय संख्या पाहिजे आणि जो घातांक आहे, इथे घातांक किती आहे, m आहे आणि n आहे, तर घातांक नेहमी काय पाहिजे मुलांनो, धनपूर्णांक संख्या हव्या. समजा घातांक धनपूर्णांक संख्या असतील आणि a ही परिमेय संख्या असेल तर त्या घातांकाची काय करतो आपण, बेरीज करतो. हा याचा नियम आहे मुलांनो. याच्यावर आधारित अजून काही आपण उदाहरण बघूया मुलांनो, काही उदाहरणे बघूया. बघा आता इथे 7 चा घातांक 4 गुणिला 7 चा घातांक 2 किंवा त्याला 7 चा वर्ग म्हणूया. व्हेरी गुड. याला आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडूया बघा, 7 चा घातांक 4 गुणिला 7 चा वर्ग. तर बघा मुलांनो, इथे पाया कसा आहे, सारखा आहे 7 आणि 7 ही परिमेय संख्या आहे. आणि बघा मुलांनो, घातांक जे आहेत ते काय पाहिजे होते आपल्याला, काय अट होती, की घातांक नेहमी धनपूर्णांक संख्या असायला हव्या. तर इथे बघा घातांक काय आहे, धनपूर्णांक संख्या आहे. मग तेव्हा आपण त्याची काय करतो, अगदी बरोबर, त्याची आपण बेरीज करतो. मग इथे 4 आणि 2 6, म्हणजे आपल्याला 7 ही संख्या किती वेळेस लिहावी लागेल, 6 वेळेस लिहावी लागेल. तर बघा मुलांनो, याची उकल बघूया आपण. 7 चा घातांक 4 गुणिला 7 चा वर्ग, याची उकल बघा, 7 आपण 4 वेळेस लिहिलेला आहे मुलांनो. तर आपण हे आता तसं करण्यापेक्षा आपण काय करूया, डायरेक्ट सूत्रानुसार करूया. आणि सूत्रामध्ये आपण काय बघितलंय मुलांनो, की सूत्रामध्ये जी पाया आहे तो नेहमी परिमेय संख्या असायला हव्या आणि घातांक जो आहे तो नेहमी धनपूर्णांक संख्या असायला हवी. तर बघा पाया जो आहे तो सारखा आहेच, पण जो घातांक आहे तो सुद्धा धनपूर्णांक संख्या आहे. म्हणून आपण सूत्रानुसार काय करूया, a चा घातांक m गुणिला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n, या सूत्रानुसार दोन्ही घातांकाची बेरीज करूया. मग बघा इथे 7 चा घातांक 4 अधिक 2 म्हणजे 7 चा घातांक 6 येणार आहे उत्तर बघा. म्हणून इथे ह्या दोघांच्या घातांकाची बेरीज केली आहे. 4 अधिक 2 किती येईल मुलांनो, 6. म्हणून 7 चा घातांक इथे 6 हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. समजलं असेल तुम्हाला आता. पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा गुणाकार करताना त्याच्या घातांकाची बेरीज करतो, पण अट काय आहे, की जो पाया आहे ती परिमेय संख्या असायला हवी आणि घातांक नेहमी धनपूर्णांक असायला हवे. तर बघा अजून उदाहरण बघूया त्याच्यावर आधारित. बघा कंसामध्ये ऋण 3/2 चा घातांक 5 गुणिला ऋण 3/2 चा घातांक 3. तर याला आपण कसं सोडूया मुलांनो, इथे बघा पाया हा सारखा आहे आणि परिमेय संख्या आहे, म्हणून ह्या दोघांची काय होईल, बेरीज होईल. घातांकाची इथे बेरीज होईल. मग इथे ऋण 3/2 आणि 5 अधिक 3 8, म्हणजे उत्तर किती आलं आहे मुलांनो, ऋण 3/2 चा घातांक 8. कसं वाचूया मुलांनो, ऋण 3/2 चा घातांक 8 असं याचं वाचन करूया मुलांनो. तर बघूया, बघा इथे ऋण 3/2 चा घातांक 5 गुणिला ऋण 3/2 चा घातांक 3, म्हणजे ऋण 3/2 चा घन वाचूया मुलांनो याला, कारण याचा घातांक 3 आहे म्हणून याला आपण घन वाचूया. मग बघा ह्या ज्या घनाची आहे ती काय, जो घात आहे घाताची काय करूया, बेरीज करूया. बघा a चा घातांक m गुणिला a चा घातांक n, ह्या सूत्रानुसार a चा घातांक mn म्हणजे त्याची आपण बेरीज करूया. म्हणून इथे बघा ऋण 3/2 5 अधिक 3 8 हे उत्तर आलेलं आहे. बघा इथे ऋण 3/2 आणि इथे 5 अधिक 3 किती आलंय मुलांनो, 8 आलेला आहे. तर आता आपण बघा मुलांनो, आपण त्याचा काय बघितला, पाया समान असलेल्या संख्याचा गुणाकार बघितला आहे. तर आता आपण काय बघूया, पाया समान असलेल्या संख्यांचा आपण इथे भागाकार बघूया. पाया समान असलेल्या घातांकित संख्यांचा आपल्याला इथे भागाकार बघायचा आहे. तर बघा इथे आपल्याला गुणाकारामध्ये उदाहरण दिलेलं आहे.
ए चा घातांक 4 भागीला सॉरी 6चा घातांक 4 भागीला 6चा वर्ग आपल्याला करायचं आहे. याला आपण कसं लिहूया मुलांना बघा, 6चा घातांक 4 भागीला 6चा घातांक 2. तर आपण इथे 6 कितीदा लिहूया मुलांना, 4 वेळेस लिहूया आणि याला भागायचं आहे मुलांनो 6च्या वर्गाने, म्हणजे वर्ग आहे म्हणजे 6 किती वेळेस, 2 वेळेस लिहूया. मग बघा हा 6 कॅन्सल होईल, हा 6 आणि हा 6 कॅन्सल होईल. मग उरलं किती मुलांना, 6 गुणिला 6 उरणार आहे. म्हणजेच इथे 6चा घातांक 2, कारण इथे बघा एक घातांक असल्यावर आपण मेन्शन करत नाही, म्हणजे इथे 1 + 1 2 किती आलेलं आहे मुलांनो, 6चा घातांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा याच्यासाठी पण काही नियम आहे मुलांनो, की ज्या संख्येचा पाया सारखा असला तर आपण काय करतो, समजा ए हा पाया झाला, ए हा समजा पाया सारखा असला तर आपण त्याचं काय करतो मुलांनो, वजाबाकी करतो. घातांकाची काय करतो मुलांनो, इथे वजाबाकी करतो. म्हणजे इथे 4 - 2 आपल्याला करावं लागेल. समजा इथे बघा 6चा, इकडे बघूया, आपल्याला सूत्र काय आहे मुलांनो, की समजा ए चा घातांक m भागीला ए चा घातांक n हा समजा सूत्र असेल, तर ह्या सूत्रानुसार आपल्याला समान पाया असलेल्या घातांकीय संख्यांचा भागाकार करताना घातांकाची काय करतो आपण, इथे वजाबाकी करतो. म्हणून इथे बघा 6/4 भागीला 6/2 आहे, तर आपण इथे काय करूया, 6चा घातांक 4 भागीला 6चा वर्ग आहे, तर आपण इथे 6 लिहूया. पहिले पाया आणि घातांकाची काय करतो आपण, इथे वजाबाकी करतो. म्हणजे 4 मधून 2 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे. बघा आपण अशाही प्रकारे सोडवलं तरी उत्तर किती आलेलं आहे, 6चा वर्ग. असंही सोडवलं तर 6चा वर्गच हे उत्तर आलेलं आहे. फक्त हा जो सूत्र आहे मुलांनो, हा सूत्र लक्षात ठेवायचं. याचे काही नियम आहेत, बघूया आपण समोर. बघा ए च्या डोक्यावर 4 भागीला 6च्या डोक्यावर 4 भागीला 6चा वर्ग. तर इथे 6 ही 4दा संख्या लिहिलेली आहे मुलांनो, आणि त्याच्या खाली 6 ही 2दा लिहिलेली आहे. बघा म्हणून 6 ही 4दा लिहिलं आणि इथे 6 2दा लिहूया. आता बघा हेच कसं शिल्लक राहिलेलं आहे, कारण हा 6 आणि हा 6 कॅन्सल होईल, हा 6 सोबत कॅन्सल होईल. मग काय उरलं, 6 गुणिला 6 म्हणजे 6चा वर्ग शिल्लक राहिलेला आहे. इथे माहित आहे आपण लिहिलेलं नाहीये, म्हणजेच त्या संख्येचा घातांक काय आहे, 1 आहे. 1 + 1 2. गुणाकारामध्ये काय होते त्याची, आपण गुणाकारामध्ये काय करतो मुलांना, त्याची बेरीज होते. म्हणून इथे 6चा वर्ग आलेला आहे. किंवा दुसरा ऑप्शन बघा मुलांनो, 6चा वर्ग 4 भागीला 6चा वर्ग 2. तर इथे बघा मुलांनो काय होणार आहे, जी संख्या आहे इथे पायासारखा असल्यावर आपण यांची काय केली, वजाबाकी केली आहे. इथे घातांक 4 आहे, इथे घातांक 2 आहे. 4 मधून 2 गेल्यावर 2 उरणार आहे. म्हणजे बघा याचंही उत्तर सारखं आहे. आपण अशाही पद्धतीने सोडवलं तरी उत्तर सारखे येते, असंही सोडवलं तरी उत्तर सारखं आहे. अजून उदाहरण बघूया मुलांनो. बघा ऋण 2 भागीला ऋण 2 चा घातांक 5 भागीला ऋण 2 चा घातांक 3 आहे. तर बघा याला आपण कसं लिहूया, ऋण 2 म्हणजे पाया किती आहे, ऋण 2 चा घातांक 5 भागीला ऋण 2 चा घन. क्यूबला आपण काय म्हणतो, घन म्हणतो. ज्याचा घातांक 3 असला त्याला घन म्हणतो. याला आपल्याला सोडवायचं आहे मुलांनो. कसं करूया आपण, इथे जे ऋण 2 आहे ते कितीदा लिहूया मुलांनो, 5 वेळेस. 1 2 3 4 आणि 5. कारण याचा घातांक किती आहे, 5 आहे, तितक्या वेळेस ती संख्या लिहायची आहे. भागीला ऋण 2 हे आपल्याला इथे किती लिहावं लागेल, 3दा लिहावं लागेल, कारण ऋण 2 चा घन म्हणजे 3दा. आपण कितीदा लिहूया मुलांनो, हे 3दा लिहूया. ऋण 2. बघा आता मुलांना याच्यात काय कॅन्सल होते, आपण कॅन्सल करूया.
हा ऋण 2 आणि हा ऋण 2 कट, हा ऋण 2 आणि हा ऋण 2 कट आणि ह्या ऋण 2 सोबत कट होईल. म्हणजे आता काय शिल्लक राहिलेलं आहे इथे बघा, ऋण 2 हे दोनदा राहिलेलं आहे. ऋण 2 गुणिला ऋण 2 आणि आपण गुणाकारामध्ये शिकलेलो मुलांनो, जेव्हा त्याचा पायासारखा असला तर वरच्यांची काय होते, बेरीज होते. म्हणून इथे काय येणार आहे मुलांनो, याचा पाया 1, 1 अधिक 1 2 म्हणजे ऋण 2 चा वर्ग हे याचं उत्तर येणार आहे. आणि बघा याला आपण समजा असं सोडवलं की ऋण 2 चा घातांक 5 भागिला ऋण 2 चा घन. समजा याला असं सोडवलं तर आपण रूल काय पाहिलेलं होता, पाया समजा सारखा असला आणि भागाकारामध्ये आपण त्याचं काय करतो, घातांकाची बेरीज वजाबाकी करतो. म्हणून इथे ऋण 2 5 वजा 3. बघा पायासारखा असल्यावर काय नियम आहे आपण की घातांकाची आपण वजाबाकी करतो. याचं उत्तर किती येईल मुलांनो, ऋण 2 5 मधून 3 गेल्यावर 2 राहणार आहे म्हणजे ऋण 2 चा वर्ग. का आलेला आहे मुलांनो इथे ऋण 2 चा वर्ग. तर बघा मुलांना आपण अशा प्रकारे सोडवलं तरी ऋण 2 चा वर्ग म्हणजेच ऋण 2 चा स्क्वेअर आणि इथे ऋण 2 चा स्क्वेअर आलेला आहे. तर बघूया मुलांनो, याची आपण उकल बघूया आता. बघा ऋण 2 चा घातांक 5 भागिला ऋण 2 चा घन. त्याला आपण ऋण 2 हे 5 दा लिहिलाय. बघा मुलांनो इथे 5 दा लिहून दाखवलेला आहे आपल्याला आणि भागाकारामध्ये छेदामध्ये ऋण 2 हे 3 दा लिहिलेलं आहे. बघा ऋण 2 गुणिला ऋण 2 गुणिला ऋण 2 गुणिला ऋण 2 गुणिला ऋण 2 हे कितीदा लिहिलं मुलांनो, 5 दा लिहिलं भागिला ऋण 2 जे आहे हे 3 दा लिहिलं. आता इथून बघा कॅन्सल झाल्यावर फक्त ऋण 2 हे 2 वेळेस उरणार आहे. बघा हा ऋण 2 हे कट, हे याच्यासोबत कट होईल, हे याच्यासोबत शिल्लक काय राहिला आहे, ऋण 2 गुणिला ऋण 2. मग बघा इथे 1 आणि 1 मीन्स त्याचा जो घातांक आहे तो 1 आहे. काय शिल्लक राहिलं होतं बघा, ऋण 2 गुणिला ऋण 2. त्याला आपण कसं लिहिलं मुलांनो, 1 समजा घातांक असला तर आपण लिहितो का नाही, म्हणून आणि गुणाकारामध्ये आपण शिकलेलो आहोत की ज्या संख्यांचा पाया सारखा असला, घातांकित संख्यांचा ज्याचा पाया सारखा असतो त्याचा गुणाकार करायच्या वेळेस त्याच्या घातांकाची काय करतो, बेरीज करतो. तर इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे म्हणजे 1 + 1 2 म्हणजेच ऋण 2 चा वर्ग हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता दुसऱ्या पद्धतीने बघूया आपण मुलांनो. ते आपण ह्या पद्धतीने सोडवले आणि दुसऱ्या पद्धतीने सोडवूया. तर आपण काय करतो, भागाकारामध्ये त्याची घातांकाची वजाबाकी करतो. जेव्हा त्याचा पाया सारखा असला तर आपण त्याची वजाबाकी करतो. म्हणून इथे बघा 5 वजा 3 केल्यावर 2 हे उत्तर आपलं आलेलं आहे. इथे बघा मुलांनो ऋण 2 आहे, हा पाया सारखा आहे. तर आपण जो आता नियम बघितला त्याच्यात काय होते, भागाकारामध्ये समजा पाया सारखा असला, घातांकित संख्यांचा पाया सारखा असला तर घातांकित संख्यांचा भागाकार करताना वरच्यांची काय होते, घातांकाची आपण वजाबाकी करतो. म्हणून इथे बघा मुलांनो 5 वजा 3 करूया, म्हणजेच 5 वजा 3 केल्यावर किती, 2 शिल्लक राहणार आहे मुलांनो. म्हणून याला आपण असं लिहूया, ऋण 2 5 वजा 3 2. बघा म्हणजे ऋण 2 चा स्क्वेअर हे एवढं आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. बघा याच्यावरून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, जर ए ही शून्योत्तर परिमेय संख्या असेल, ए कशी पाहिजे, शून्योत्तर परिमेय संख्या पाहिजे आणि एम आणि एन हे धनपूर्णांक असतील आणि एम हा कसा पाहिजे, मोठा पाहिजे एन पेक्षा, तरच आपण काय होते त्याची वजाबाकी आपण करू शकतो. बघा हे 3 नियम लक्षात ठेवायचे. जसं आपण गुणाकारामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं मुलांनो. गुणाकारामध्ये आपण काय बघितलं होतं की ए ही परिमेय संख्या असायला हवी आणि एम आणि एन ह्या धनपूर्णांक संख्या असायला हवी. तर इथे बघा जो ए आहे, ए ही कशी पाहिजे, शून्योत्तर परिमेय संख्या पाहिजे आणि एम आणि एन जे आहेत ते धनपूर्णांक असायला हवे. पण एम जी ही संख्या आहे म्हणजे वरचं जे आहे एम, ही कशी पाहिजे, ही मोठी पाहिजे एन पेक्षा. म्हणजे अंशामध्ये जी संख्या आपण लिहितो तर अंशाचा जो घातांक आहे तो मोठा पाहिजे छेदाच्या घातांकापेक्षा.
तर आपण हा नियम आपण इथे लावू शकतो. मग तेव्हा आपण म्हणू शकतो की a चा घातांक m भागिला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n आपण म्हणू शकतो. तर बघा a शून्यचा अर्थ काय होते, a चा घातांक शून्यचा अर्थ काय होते मुलांनो, की a इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे a ही शून्योत्तर संख्या असायला हवी, शून्य नसायला हवी. तर आपण इथे a चा घातांक m भागिला a चा घातांक n बरोबर याला आपण काय म्हणतो, 1 म्हणतो. तसंच a चा घातांक m छेद a चा घातांक m बरोबर a चा घातांक m वजा m होते. तर बघा इथे a चा घातांक m छेद a चा घातांक n बरोबर किती होते मुलांनो, 1 होते. तर आपल्या लक्षात आलेलं आहे मुलांनो भागाकाराचा नियम कसा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि 1 असं पाहिजे म्हणून a चा घातांक 0 असेल तर त्याची किंमत किती आहे, 1 आहे. बघा आता a चा घातांक काय आहे, ऋण m चा अर्थ काय होते बघूया आपण मुलांनो. इथे a चा घातांक कसा आहे, a चा घातांक ऋण m चा अर्थ काय होते बघा, a चा घातांक m बरोबर बघा a चा घातांक गुणिला 1 करूया मुलांनो. आणि a चा घातांक m तर बघा 1 चा अर्थ काय होते, 1 च्या जागी आपण काय लिहूया, a चा घातांक m छेद a चा घातांक m. आपण याच्या आधीच बघितलेला आहे म्हणून याला आपण काय करूया, a चा घातांक m a चा घातांक ऋण m अधिक m भागिला a चा घातांक m अशा प्रकारे येणार आहे मुलांनो. म्हणजेच बघा इथे ऋण m अधिक ऋण m अधिक धन m करूया तर 0 किंमत येईल म्हणून इथे a चा घातांक 0 लिहिलेला आहे आणि a चा घातांक m जशाच्या तसं लिहिलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे मुलांनो की a चा घातांक 0 आपण बघितलंय मुलांनो, a चा घातांक 0 याची किंमत किती असते, 1 असते. म्हणून आपण इथे बघा a चा घातांक बघा इथे का बरं 0 आलेला आहे, कारण ऋण m अधिक धन m आहे. तर इथे याचं 0 आलेलं आहे आणि a चा घातांक 0 म्हणजेच 1 होते म्हणून आपण इथे याच्या जागी 1 लिहिलं आहे. a चा घातांक m जशाच्या तसा लिहिलेला आहे. म्हणजेच बघा याचा अर्थ काय होते, a चा ऋण घातांक m बरोबर 1 छेद a चा घातांक m होतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुलांनो, a चा घातांक m असं होते. म्हणजेच बघा समजा आता m ची किंमत इथे 1 आहे म्हणजे ऋण 1 आहे मुलांनो. समजा इथे m ची किंमत म्हणजे घातांक काय आहे, इथे ऋण 1 आहे तर याला आपण कसं लिहू शकतो, 1 छेद a असं लिहू शकतो. तसेच a गुणिला 1 छेद a बरोबर 1 होते, कारण बघा a कॅन्सल झाल्यावर इथे 1 राहणार आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं मुलांनो की a गुणिला 1 छेद a बरोबर 1 होते. म्हणजेच a गुणिला a छेद बघा इथे a गुणिला a चा घातांक ऋण 1 बरोबर सुद्धा काय होईल मुलांनो, 1 होणार आहे. हे लक्षात ठेवायचं भागाकाराच्या नियमासाठी मुलांनो आपल्या कामात येईल. याच्यावर मीन्स आपल्याला उदाहरण असले तर याच्या सहाय्याने आपण सोडवू शकतो. तर इन शॉर्ट आपण काय म्हणू शकतो मुलांनो, याला a चा ऋण घातांक 1 हा a चा गुणाकार व्यस्त आहे. काय आहे मुलांनो, त्याचा गुणाकार व्यस्त आहे. बघा a चा ऋण घातांक 1 बरोबर a छेद a म्हणजेच a चा ऋण घातांक 1 हा a चा गुणाकार व्यस्त आहे. काय आहे मुलांना, तो त्याचा गुणाकार व्यस्त आहे.